देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेर कोळसा घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. तब्बल 11 वर्षापूर्वी विशेष सीबीआय न्यायालयानं त्यांना बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत सीबीआयचा क्लोजर रिपोर्टही स्वीकारलाय. न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या आदेशांवर गंभीर ताशेरे ओढून हे प्रकरण निकाली काढलंय. नेमकं काय होतं हे प्रकरण, मनमोहन सिंग यांच्यावर आरोप कसे झाले आणि सर्वोच्च न्यायालयाने कोणती महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली ते आपण या पुढच्या रिपोर्टमध्ये बघूया. देशात एकेकाळी गाजलेल्या कोळसा वाटप प्रकरणात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने 2015 मध्ये त्यांना पाठवलेलं समन्स रद्द करत न्यायालयाने स्पष्ट केलंय की त्या आदेशाला कोणताही ठोस कायदेशीर आधार नव्हता. या सुनावणी दरम्यान सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्टही स्वीकारला. तपासानंतर सीबीआयने मनमोहन सिंग यांच्या विरोधात कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचं सांगत त्यांना निर्दोष ठरवलं होतं. मात्र विशेष न्यायालयाने हा अहवाल फेटाळून त्यांना समन्स बजावलं होतं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलंय की ट्रायल कोर्टानं क्लोजर रिपोर्ट फेटाळण्यासाठी कोणतेही ठोस कारण दिले नव्हते. तपास यंत्रणांचा अहवाल नाकारताना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि निकषांचं पालन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे तो आदेश रद्द करण्यात येत असून हे प्रकरणही समाप्त करण्यात येत आहे. या प्रकरणात दिवंगत मनमोहन सिंग यांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. त्यांनी न्यायालयात सांगितलं की मनमोहन सिंग यांचे डिसेंबर 2024 मध्ये निधन झाल्यामुळे याचिका तांत्रिकदृष्ट्या प्रभावहीन झाली होती. मात्र त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ट्रायल कोर्टाच्या टिप्पण्या हटवणं अत्यंत आवश्यक होतं. हे संपूर्ण प्रकरण 2005 मधील ओडिशातील तालाविरा 2 कोळसा खाणीच्या वाटपाशी संबंधित आहे. आरोप असा होता की ही खाण सरकारी कंपनी NSCL ला देण्याऐवजी नियम डावलून उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला देण्यात आली. त्या काळात कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार मनमोहन सिंग यांच्याकडे असल्याने त्यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते. मात्र सीबीआयच्या तपासात त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा आढळला नव्हता. तरीही विशेष न्यायालयाने समन्स बजावल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाने तो आदेशच रद्द करत मनमोहन सिंग यांच्यावरील सर्व कायदेशीर शंका आता दूर केल्यात. कोळसा घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरील एक मोठा कायदेशीर वाद अखेर संपुष्टात आला. सीबीआयच्या तपासावर शिक्कामोर्तब करत न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयालाच अवैध ठरवलं. त्यामुळे या निकालाला केवळ कायदेशीरच नव्हे तर राजकीय आणि ऐतिहासिक दृष्ट्याही महत्त्व प्राप्त झालंय. या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि न्यायालयीन घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.